चालू असताना मतदान करून प्रदेश अध्यक्षपदासाठी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणी सदस्यासाठी निवडणूक या ठिकाणी केलेली आहे। कार्यकारिणी आणि प्रदेश अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली, काय सांगाल? आदरणीय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी 2026मध्ये असं जाहीर केलं की महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी ही कार्यकर्त्यांच्या मतामधून निवडणूक करायची, जे नॉमिनेट होत होतं त्याऐवजी आता प्रत्यक्ष बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घ्यायची, तो प्रोग्राम जाहीर केला आणि आज ती निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे। त्यातलाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये आज ती निवडणूक झालेली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये जे मतदार आहेत त्या मतदारामधून आज या ठिकाणी मतदान घेण्यात आलेलं आहे। ते आता आम्ही ही पेटी याला मुंबईला पाठवणार आहोत। किती मतदान झालं? एकूण 178 मतदान झालेलं आहे 411 पैकी। म्हणजे मतदान एवढं कमी का झालं, काय वाटतं? आज खरं म्हणजे पाऊसही खूप जोरात होता आणि ग्रामीण भागातून येणारे, तालुक्यावरून येणारी जी मतदार आहेत, कार्यकर्ते म्हणजे ते मतदार आहेत, ते कदाचित येऊ शकले नसतील असं मला वाटतं आणि त्याच्यामुळं या निवडणुकीच्या म्हणजे मतदानावर परिणाम झाला असं मला वाटतं। निकाल कधी असेल? निकाल कधी असेल? निकाल 2 तारखेला लागले। आता मतमोजणी मुंबईला 2 तारखेला होईल। बाळासाहेब आंबेडकर तो निकाल जाहीर करतील। 2 तारखेला या मतदान निवडणुकीचा या ठिकाणी निकाल बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये जाहीर होणार आहे। बघूया 2 तारखेची वाट आपण वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश अध्यक्ष पदासाठी 2 तारखेपर्यंत आपण या ठिकाणी वाट बघूया। साऊंडसह मी बंडू कांबळे, PN इंडिया, परभणी।